डोक्यावर पाटी उचलली आणि सरांनी सांगितलेल्या भविष्यवाणीची आठवण आली. ती भविष्यवाणी कोणती सांगते पुढे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तर कसे आहात मित्रांनो, शेतात जाऊन बघितलं तर पप्पाचं स्ट्रॉबेरी लावण्यासाठी होल पाडण्याचं काम चालू होतं आणि हा मल्चिंगी जरा माझ्यापेक्षा जास्त उडत होता. मग या काडके घेऊन त्याचं तोंड बंद करून आणि गेला आईचं काम करून लागायला. तिला कॅमेरा पकडायला लावून मी कामाला सुरुवात केली. ते काम पटापट करून आणि आम्हाला लावायची होती या पट्टी स्ट्रॉबेरी. मल्चिंग टाकण्याचा आणि रोप काढण्याचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल ना. मग तेच आणलेलं रोप आज या पट्टीत लावायचं होतं. मग पहिले तर औषध करून घेतलं. आता हे औषध यासाठी होते की रोपाला नवीन लवकर मुळ्या निघल्या पाहिजे आणि त्याला बुरशी नको लागायला पाहिजे, म्हणून त्यात पहिले तर सगळे रोपाच्या मुळ्या बुडून घेतल्या आणि लगेच गेले मल्चिंगचे छोटे छोटे तुकडे काढायला आणि लगेच आईने स्ट्रॉबेरी लावायला पण सुरुवात केली. आणि आता ध्यानात आलं की ती भविष्यवाणी कोणती होती. त्याच गोष्टीची तुम्ही वाट बघत असाल ना. रुको जरा, सबर करो. तर आम्ही जेव्हा 10वीला होतो ना, तेव्हा आम्हाला जे इंग्लिशला सर होते ना, ते कायम आम्हाला सांगायचे की करा रे बाळांनो अभ्यास करा, नाही तर तुम्हालाही पाऊस असो किंवा काही तरी डोक्यावर पाटी ठेवून शेतात जावं लागेल. आणि तीच गोष्ट आज माझ्या आयुष्यात खरंच घडत होती. तर मित्रांनो, तुम्हालाही अशी कोणती सरांनी सांगितलेली गोष्ट जी तुमच्या आयुष्यात खरी घडत आहे तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मी स्ट्रॉबेरी लावते तोपर्यंत तुम्ही आपल्या आईडीला फॉलो करायला विसरू नका. आणि तुमची पण स्ट्रॉबेरी लावून झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.